हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती पाटील. माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. हा जो माझा तुम्ही व्लॉग बघताय हा होळी दिवशीचा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावेळी पण आम्ही होळीला गावी आलेलो आणि होळी म्हटला की पुरणाची पोळी आलीच आणि त्या पुरणाच्या पोळीचीच तयारी माझी ही चालू आहे इकडे. आणि आमच्याकडे गावी एक पद्धत आहे की सकाळी 9-9:30ला म्हणजे होळीला नैवेद्य दाखवले. आज सकाळी मी लवकर उठली होती आणि मी अंघोळ वगैरे करून माझं सगळं आवरलं. त्यानंतर प्यायचं पाणी वगैरे असतं ते भरलं आणि एक साईडला मी डाळ शिजायला ठेवली आणि दुसऱ्या साईडला मी कुकर पण लावून घेतला भातासाठी आणि भाजीसाठी. आणि त्यानंतर मगाशीच मी जेव्हा डाळीचा कुकरला लावून घेतला त्यावेळेस मी कणिक पण मळून ठेवलं होतं. कुकरच्या शिट्या होईपर्यंत मी बाकीची माझी जी कामं आहेत झाडू वगैरे मारून घ्यायची ती मी करून घेते. तसंही सणासुदीला म्हणा आपण लेडीज वर्ग एक काम करत करत बाकीच्या आणि दोन जी पटकन होणारी कामं असतात ती आम्ही करून घेतो. त्याचप्रमाणे मी पण इकडे माझी बाकीची सगळी कामं करून घेतली आणि इकडे डाळ शिजली होती आणि मी डाळ ती सेपरेट सकाळचे 6:15 झाले होते. आणि मेन म्हणजे आज आईने माझं एक हलकं काम केलं होतं की सकाळी त्यांनी दारामध्ये झाडू मारून पाणी वगैरे मारलं होतं आणि मी फक्त जाऊन रांगोळी घातली. माझी फरशी वगैरे पुसून झाली आणि त्यानंतर इकडे मी पुरण पण करून घेतलं आणि पुरण वगैरे करून मी एक साईडला ठेवून दिलं. आणि त्यानंतर मी पटकन इकडं भाजी करायला घेतली. ज्या कढईमध्ये भाजी केली त्यामध्ये आधी ऑलरेडी मी पापड पण फ्राय करून घेतले होते. त्यानंतर एक साईडला भाजी केली आणि एक साईडला पोळीचा सार केला. पहिला मी कधीही सणासुदीला वगैरे पोळ्यांचा जेव्हा स्वयंपाक असायचा त्यावेळी मी पहिल्यांदा पोळ्या बनवून घ्यायची. कारण की माझ्या माइंडमध्ये हे फिक्स होतं की असं म्हणतात ना की मसाल्याचा वास लागला किंवा कांद्याचा वगैरे तर पोळ्या चांगल्या होत नाहीत. हे एक माझ्या माइंडमध्ये फिक्स झालेलं. पण आता मी 2-3 वेळा मी आता पोळींचा स्वयंपाक झालेला आहे. तर त्यावेळेला मी काय केले की पूर्ण स्वयंपाक मी करून नंतर शेवटलाच पोळ्या करायला घेते. तसंच मी ह्यावेळी पण केलं. आम्ही जरी गोव्याला जरी राहत असलो तरी आम्ही गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला आणि सणासुदीला हजेरी आमची असतेच असते आणि आम्ही सगळेजण येतो. पण ह्यावेळी किरणला याला जमलं नाही कारण की राशीची एक्झाम आहे म्हणून. नाहीतर प्रत्येक वेळेला कसं असतं की आमचं फिक्स ठरलेलंच असतं की मी पोळी लाटून देते आणि ती भाजून घेते आणि आमचं पटकन होतं. म्हणजे स्वयंपाक कधी झाला हे आम्हाला कळतच नाही दोघी असलो तर. आणि एकटी असलो तर मग थोडं वेळ लागतो. माझा इकडे सगळा स्वयंपाक झाला आणि आईने इकडे नैवेद्य करायला घेतले. आणि पहिल्यांदा आमच्याकडे होळीला नैवेद्य जातो. नंतर आम्ही घरातल्या देवांना किंवा आमची जी ग्रामदेवता आहे लक्ष्मीचं मंदिर आहे तिथे नैवेद्य आम्ही दाखवतो.